नमस्कार मंडळी, उद्या आहे महाशिवरात्र. सकाळीच उंबरठ्यावर लावा ही एक पवित्र वस्तू. लक्ष्मी माता अखंड वास करेल, वास्तुदोष दूर होतील. नमस्कार मंडळी, उद्या महाशिवरात्र वर्षातील सर्वात शक्तिशाली आणि पवित्र रात्र असे मानले जाते की या दिवशी केलेले छोटे छोटे उपायही घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी मातेचा स्थायी वास घडवतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे उद्या सकाळी उंबरठ्यावर कोणती पवित्र वस्तू ठेवायची ज्यामुळे लक्ष्मी माता घरात स्थिर राहील, वास्तुदोष कमी होतील, आर्थिक अडचणी दूर होतील. हा उपाय खूप सोपा आहे, पण श्रद्धेने केला तर चमत्कारिक परिणाम देतो. उपायासाठी कोणत्या वस्तू लागतात चला जाणूया. उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला आणि खालील वस्तू तयार ठेवा. 21 तांदूळ म्हणजे 21 अक्षता घ्यायच्या आहेत. हळद, कुंकू, एक छोटी वाटी पाणी घ्या. तुळशीचं पान किंवा बेलपत्र, छोटासा कलश किंवा वाटी, थोडे गंध, चंदन. उंबरठा शुद्ध करण्याची पद्धत. सर्वात आधी घराचा उंबरठा स्वच्छ धुवा. जर शक्य असेल तर गंगाजल किंवा तुळशीचं पाणी शिंपडा. त्यानंतर उंबरठ्यावर हळदी कुंकवाने छोटे स्वस्तिक काढा. स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे, ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं. आणि छोटी वाटी घ्या आणि त्यात 21 तांदूळ ठेवा. त्यावर थोडी हळदी कुंकू आणि बेलपत्र किंवा तुळशीचं पान ठेवा. मग ही वाटी उंबरठ्याच्या आतल्या बाजूला ठेवा आणि मनात प्रार्थना करा, माते लक्ष्मी आमच्या घरात अखंड वास करू देत, आर्थिक अडचणी दूर करा आणि सुख समृद्धी द्या. माते लक्ष्मी आमच्या घरात अखंड वास करा, सुख समृद्धी. मनापासून हा मंत्र म्हणायचा आहे. या उपायांमध्ये आध्यात्मिक कारण. महाशिवरात्रीला शिव आणि लक्ष्मीची ऊर्जा पृथ्वीवर सक्रिय असते. या दिवशी उंबरठा म्हणजे घराचा प्रवेशद्वार. सकारात्मक ऊर्जा ठेवली तर ती संपूर्ण घरात पसरते. तांदूळ म्हणजे संपत्ती, संपत्ती म्हणजे समृद्धीचं प्रतीक. हळद सौभाग्य आणि आरोग्य, कुंकू लक्ष्मीचं रूप, बेलपत्र तुळस देवत्व आणि शुद्धता. म्हणून ही संयोजना म्हणजे पूर्ण शुभ शक्तीचं आवाहन. कोणत्या चुका टाळाव्यात? उंबरठा घाण असू देऊ नका. राग किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. वाटीला लाथ लागेल अशा ठिकाणी ठेवू नका. शांत मन, श्रद्धा आणि सकारात्मक भावना असणे खूप महत्त्वाचे आहे. एक वाटी किमान संध्याकाळपर्यंत ठेवायची आहे. ऊर्जा बदलण्याचं रात्र आहे. उद्या सकाळी छोट्या उपाय करूनही बघा, अनुभव स्वतःच तुम्ही घ्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.